लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कोणी कोणी करायची असाच प्रश्न तुमच्या मनात आहे ना, तर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचं उत्तर आपण आज बघणार आहे. तर लाडक्या बहिणींना आता ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं गेलंय. अशामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये या ई-के-वाय-सी बद्दल अनेक प्रश्न आहेत. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे की ही ई-के-वाय-सी कोणी कोणी करायची. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर तुम्हाला ही ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील किंवा पैसे चालू असतील किंवा काही महिन्याचे पैसे तुम्हाला भेटले नसतील तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ही ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. दुसरा मोठा प्रश्न म्हणजे की आमच्या मोबाईलवर ही वेबसाईट चालतच नाहीये. तर हा प्रॉब्लेम फक्त तुमच्यासोबत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील महिलांसोबत होत आहे. कारण या वेबसाईटवर लोड आल्यामुळे ही वेबसाईट वेळोवेळी क्रॅश होत आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तिसरा मोठा प्रश्न म्हणजे की ई-के-वाय-सी करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार. तर सर्वात आधी तर तुमचं आधार कार्ड लागणार आहे. यानंतर तुमच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीचे नाव असेल तर तुम्हाला पतीचं आधार कार्ड टाकावं लागणार आहे आणि जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर तुम्हाला वडिलांचं आधार कार्ड इथं अपलोड करावं लागणार आहे. आणि जर या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये विचारा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.